कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी रूप लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 सुखाचे आगर सर्व सुखाचे सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाबर घुमाले विवर बाबर घुमाले बाबर घुमाले विवर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा
कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम येदसे चरित्र केले नारायणे वेदसे चरित्र केले नारायणे येदसे चरित्र केले नारायणे वेदसे चरित्र केले नारायण रांगता गोधने राखिता रागता गोधने राखिता है रागता गोधने राखिता है रूप सारिले या रूपे आनंद हे सोंग सोंग सारिले हे सोंग सारिले या रूपे आनंद हे सोंग सारिले पुढे बहुत करणे आहे पुढे बहुत करणे आहे पुढे बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने म्हणे धर्म संस्थापन आहे तुका म्हणे धर्म आहे तुका म्हणे धर्म संस्थापन नारायणी अवतार नारायणे अवतार केला नारायणे अवतार आहे तुका म्हणे धर्म संस्थापने म्हणे धर्म संस्थापन म्हणे धर्म संस्थापने म्हणे धर्म संस्थापन केला नारायणे अवतार नारायणे अवतार नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण 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 देई प्रेम काही कळा प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा बार खुमाई बार खुमा हरे जय जेवढो बार खुमायो बार जय 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 हो बार जय 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 हो बार हो बार येदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधनी राखीत आहे हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा विठ्ठल विठ्ठल येदसे चरित्र केले नारायणी रांगता गोधनी राखीताही माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा महायोग पेटे तटी भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं निंद्रहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया कलावज्ञ जीवो धरार्तावतारम कलांकांक तेजोधि कामोधि वक्त्रम खलानिशवादापनोदारदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको यदक्षरमणाख्यम् आनन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातमदैवतमाश्रयेत निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी 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 निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरोणी केले त्रैलोक्य पावन श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को निवास लाली मेरे लाल की जित देखो उतलाल मैं देखन गई लाल को मैं हो गई लाले लाल लाले लाल विठाला 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 येदसे चरित्र केली नारायणी रांगता गोदने राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे असणारे बोलोबा पुत्र कणकाई कुमार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा बाळ क्रीडा या प्रकरणातील 3 चरणाचा अभंग या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात भगवान परमात्मा मृत्यू लोकामध्ये अवतार कशासाठी धारण करतो नव्हे नव्हे हा बाळ क्रीडा प्रकरणातील अभंग असल्यामुळे महाराज सांगतात भगवान श्रीकृष्णानं मृत्यू लोकामध्ये जन्म कशासाठी घेतला अवतार कशासाठी घेतला आणि अवताराला येऊन भगवान परमात्म्यानं काय काय कार्य केलं हे सांगणारा हा अभंग अगदी पाऊण तासामध्ये आपल्याला सेवा आटपायची पाऊण तासामध्ये आपल्याला सेवा आटपायची कारण की मी इथं 9 वाजता आलोय 9 ते 11 टाइम सांगितला होता आता 11ला 5 मिनिटं बाकी आहेत वेळेची बंधनं पाळले पाहिजे माणसांनी बरोबर आहे की नाही हा बाबा शेवटचा दिवस आज अजून 2 तास नाही पाऊण तास आपल्या या श्री क्षेत्र तारुखेडले गावामध्ये गेल्या 49 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याचं हे 50वे वर्ष म्हणजेच सुवर्ण महोत्सवी वर्ष आज पूर्ण होतंय खऱ्या अर्थानं नाही त्यामुळे एवढी मोठी परंपरा ज्या गावाला लाभली आहे खऱ्या अर्थानं हा सप्ताह ज्यांच्या आशीर्वादानं चालू झाला वैकुंठवासी हरिभक्त परायण गुरुवर्य तुकाराम बाबा असतील माऊली बाबा असतील अनेक मोठ्या मोठ्यांच्या म्हणजे या गादीला अनेक मोठ्या मोठ्या वक्त्यांचे चरण लागलेले आहेत मोठ्या मोठ्या वक्त्यांचे म्हणण्यापेक्षा ज्यांना आम्ही गुरुस्थानी मानतो जे आता या जगामध्ये नाही
अशा व्यक्तींचे पाऊल या गादीला लागले आणि त्या गादीवर उभं राहण्याचं भाग्य आज खरं मला प्राप्त झालं. हे माझं परम भाग्य समजतो. विठ्ठल खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत आपण की आपल्या डोळ्यासमोर हा सुवर्ण महोत्सव साजरा होतोय आणि त्या सुवर्ण महोत्सवाचे साक्षीदार आपण सगळे होतोय. त्या ठिकाणी कीर्तन साथीसाठी उपस्थित असणारे माझे परम मित्र म्हणजे दोघही आहेत. दोघही माझे परम मित्र आहेत. आम्ही चांगले मित्र आहोत आणि दोघही कीर्तनकार आहेत आणि तिघही कीर्तनकार आणि तिघही गायक आहेत असा विषय. आमचे राहुल महाराज असतील, गोड गळ्याचे धनी, ज्यांची इथं वारकरी शिक्षण संस्था आहे आणि त्यांच्या संस्थेतली मुलं 8 दिवसापासून इथं सेवा करतायत. खऱ्या अर्थानं राहुल दादा मोठ्या अंतकरणानं या ठिकाणी उभे आहेत. त्यांना धन्यवाद. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी. त्यानंतर आमचे मोठे बंधू आमचे सागर दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची सुद्धा संस्था आहे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही धन्यवाद. त्यानंतर आमचे ओम दादा गोसावी या ठिकाणी असतील. गोड मृदंग वाजवण्याची सेवा करतात. म्हणजे ते आजच आलेत. गेले 7 दिवस निलेश महाराज होते तिथं. आज जरा बदली झाले नाही का तेही आज त्यांनाही आपल्या गावामध्ये येण्याचा योग आला. खऱ्या अर्थानं त्यांचेही धन्यवाद. तुम्ही सगळी श्रोत्री मंडळी आहात, तुमचेही सगळ्यांचे धन्यवाद. आणि या कीर्तनाचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला आणि ज्यांनी मलाही तुमच्यापर्यंत पोहोचवलं असे असणारे आमचे माऊली असतील साऊंड सिस्टीमवाले. खरं तर त्यांच्यामुळंच तुमच्या दर्शनाचा योग आहे. नाहीतर पाहिलं तर तुमचा माझा जवळजवळ हा पहिलाच परिचय आहे. माऊलींच्या आग्रहातून आलेला आजचा हा सेवेचा योग. याने 1.25 तासापेक्षा जास्त मी कीर्तन करणार नाही. त्यामुळे माझी एक सगळ्यांना पहिली विनंती असेल की कृपया येणारी माणसं, आता मध्ये काही जागा नाही, बाहेर बसली तरी चालतील, मध्ये जे बसले त्यांना मी हात जोडून विनंती करतो, आपण कीर्तनात बसला ना आता 2 तास संसाराच्या गप्पा जरा बंद करा. 2 तास मला ती 2 तासाची सवय लागली 1.25 तासाच्या नादात. 1.25 तास तरी संसाराच्या गप्पा बंद करा आणि कीर्तन ऐकत असताना आम्हाला त्याच्यातून काय शिकायला मिळतं या गोष्टीकडे लक्ष द्या आणि त्याच हेतून कीर्तन ऐका. फक्त गवळणी म्हटल्या पाहिजे, लय नाचलं पाहिजे, लय कुदलं पाहिजे या हेतून कीर्तन ऐकू नका. आम्हाला देवाचं चरित्र सगळ्यांनाच माहिती हो, बरोबर आहे की नाही? कोण इथं असं बसलेला माणूस आहे की ज्याला देवाचं चरित्र माहित नाही? देवाचं चरित्र प्रत्येकाला माहिती आहे. तरी सुद्धा आम्हाला ते ऐकू वाटतं. याचं कारण असं आहे, कबीरदासजी महाराज तुलसी रामायणामध्ये एक दोहा लिहितात. फार सुंदर दोहा आहे. तो असा आहे की कितीही टाइम श्रवण केलं परत परत ऐकावं वाटतं. पुनी पुनी कितनी हूं सुनी सुनाई, दिल की प्यास बुझत न बुझाई, दिल की प्यास बुझत न बुझाई, पुनी पुनी कितनी हूं सुनी सुनाई. कितीही वेळेस ऐकलं तरी आम्हाला ऐकावं वाटतं. याचं कारण असं आहे, ही जी मनातली इच्छा आहे ना, भगवान परमात्म्याचं चरित्र ऐकून ते संपत नाही. त्याच्यामुळे आम्हाला ते परत परत ऐकावं लागतं. पण लक्षात घ्या, भगवान परमात्म्यानं चरित्र करत असताना त्या चरित्रातून, प्रत्येक चरित्रातून आपल्याला काहीतरी उपदेश केलेला आहे, आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी प्रत्येक लीला केलेली आहे. लीला सगळ्यांना माहिती आहे, पण त्या मागचा उपदेश काय असेल हे बऱ्याच लोकांना कळत नाही. आणि मला असं वाटतं, लीला माहीत असण्यापेक्षा त्या लीलेमागचं उद्देश माहीत असणं महत्वाचं आहे. विठ्ठल म्हणून आजची ही सेवा आहे. कितीही विद्वान कीर्तनकार असला, कितीही शिकलेला असला आणि कितीही अडाणी असला, तरी सुद्धा आजच्या कीर्तनकाराला आपली विद्वत्ता या समाजासमोर मांडता येत नाही. का? कारण की आजच्या दिवशी आमच्या साधू संतांनी अलिखित स्वरूपानं का होईना, पण संप्रदायाचे काही दंडक आहेत, अलिखित स्वरूपाचे आहेत पण ते दंडक आहेत. आणि ज्या अर्थी त्यांनी ते पाळले ते आम्ही सुद्धा आज पाळले पाहिजे. का? कारण की जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. जरी आमच्याकडे लिखित स्वरूपाचे नियम नसले तरी अलिखित स्वरूपाचे का होईना नियम आमच्या वाडवडिलांनी घालून दिलेले आहे. आणि माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात, येथे वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेवीती. लक्षात घ्या, तो जर धर्म आम्हाला पाळायचा असेल,
अलिखित स्वरूपाचे असले तरी ते नियम आम्हाला घालून दिले, त्या नियमांचं पालन करणं हे काय आहे आमचं कर्तव्य आहे. त्या न्यायानं आजच्या दिवशीच्या कीर्तनकारानं कितीही विद्वान असला, कितीही ग्रंथ तयार असले तरी सुद्धा आज त्या ग्रंथांचा उलगडा इथं करू नये. आज त्यानं त्याची विद्वत्ता या ठिकाणी सांगू नये. मग चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, भवसागरी दे, तारो भवसागरी दे, तारो भवसागरी दे, तारो भवसागरी दे, भवसागरी. येत से काय चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे. भगवान परमात्म्यानं जे चरित्र केलं ना, त्या चरित्राचं उच्चारण खऱ्या अर्थानं आज आपल्याकडनं घडलं पाहिजे. घडलं पाहिजे त्या चरित्राचं उच्चारण. लक्षात घ्या. मग चरित्र भगवान परमात्म्यानं अनेक अवतारांमध्ये केलेले आहे. भगवान परमात्म्याचे इतके अवतार सांगितले जातात, इतके अवतार सांगितले जातात की त्यांची गणती सुद्धा होत नाही. म्हणजे आपण जर आपल्या पुराणांमध्ये पाहिलं तर 10 अवतार भगवंताचे सांगितलेले आहेत. भागवत ग्रंथामध्ये आपल्याला 24 अवतार सांगितलेले आहेत. पण खऱ्या अर्थानं त्या भगवंताचे अवतार जर आपल्याला पाहिजे असतील तर आपल्याला काकड आरतीमध्ये पाहायला मिळतात. अनंत अवतार घेसी भक्त कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. अवतार घेसी भक्त कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे, लागी उद्धरणे. अवताराच्या राशी तो हाऊ भावितेवरी, तो हाऊ भावितेवरी, शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्म सहित करी. अवताराच्या राशी तो हाऊ भावितेवरी, तो हाऊ भावितेवरी, शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्म सहित करी, पद्म सहित करी, सहित करी. अनंत अवतार घेसी भक्ता कारणी. इतके अवतारे नुसते अवतार नाही हो, राशीच्या राशी अवतार आहेत. लक्षात घ्या. नुसता एक अवतार नाही सांगितला, अवताराच्या राशी सांगितल्या. आता राशी म्हटल्यानंतर आपण सगळा शेतकरी वर्ग आहात. राशीचा अर्थ मला इथं सांगण्याची गरज पडणार नाही. बरोबर आहे की नाही? आणि जर समजा तरुण वर्ग जर असतात तर सांगावाही लागला असता. राशीचा अर्थ सांगावाही लागला असता. पण आपण सगळे जाणकार आहात आणि शेतकरी आहात, त्याच्यामुळे आपल्याला राशीचा अर्थ माहिती आहे. लक्षात घ्या. राशीमध्ये जर धान्य असलं किंवा एक 5-50 पोते ज्या वेळेस आपण एखाद्या ठिकाणी ओततो त्यावेळेस त्याला पोत्याची उपमा दिली जात नाही, त्याला राशीची उपमा दिली जाते. का? कारण की त्याचं गणित राहत नाही. किती धान्य ते सांगू शकत नाही आपण शब्दात, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? रास म्हणतात. आणि अशा अवताराच्या राशी तो भगवान परमात्मा आहे. मग एवढे जर भगवान परमात्म्याचे अवतार असतील तर नेमके आजच्या दिवशी आम्ही कोणाचं वर्णन करावं? एवढे अवतार जर तुम्ही सांगतायत, लक्षात घ्या. सगळे अवतार जरी असले तरी त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या शास्त्रानं प्रकार केलेले आहेत. काही अवतार जे आहेत ते अंश स्वरूपाचे आहेत, काही अवतार जे आहेत अंशांश स्वरूपाचे आहेत, काही अवतार जे आहेत कला स्वरूपाचे आहेत, काही अवतार जे आहेत ते आवेश स्वरूपाचे अवतार आहेत. एक अवतार असा आहे जो पूर्ण स्वरूपाचा आहे आणि दुसरा अवतार आहे जो पूर्णतम स्वरूपाचा आहे. आजचं कीर्तन काल्याचं आहे.
पूर्णोत्तम स्वरूपाचा आणि पूर्ण स्वरूपाचा याच्यामध्ये थोडासा फरक आहे, लक्षात घ्या. पूर्ण अवतार रामकृष्ण, हे दोन अवतार जे आहे, एक पूर्ण स्वरूपाचा आहे, दुसरा पूर्णोत्तम स्वरूपाचा आहे. पूर्ण स्वरूपाचा असा आहे, सामर्थ्य आहे पण स्वतंत्रता नाही, त्याला म्हणा पूर्ण अवतार. आणि जिथं सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्यही आहे त्याला म्हणा पूर्णोत्तम अवतार. विठ्ठल म्हणून पूर्णोत्तम स्वरूपाचा जो अवतार आहे भगवान श्रीकृष्ण, त्याचं चरित्र आम्हाला उच्चार करायचं. का बरं त्याचं चरित्र उच्चार करायचं, एक दोन प्रश्न मी तुमच्या समोर मांडतो आणि अभंगाकडे वळतो. लक्षात घ्या. पहिली गोष्ट, काल्याचं कीर्तन हे 8व्या दिवसानंतरच असतं. सप्ताह तुम्ही 7 दिवसाचा करा, कार्यक्रम तुम्ही पंचदिनी करा, कार्यक्रम तुम्ही त्रिदिनी करा, कार्यक्रम तुम्ही मासिक करा अथवा वार्षिक करा. जोपर्यंत संप्रदायामध्ये काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत त्या कार्यक्रमाला पूर्णत्व प्राप्त होत नाही, तोपर्यंत तो कार्यक्रम पूर्ण स्वरूपाचा मानला जात नाही. मग काल्याचं कीर्तन हे शेवटच्याच दिवशी का करतात? पहिला प्रश्न. काल्याचं कीर्तन दुपारीच का करतात? दुसरा प्रश्न. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचंच वर्णन का करतात? 3 प्रश्न लक्षात घ्यायचे. पहिला प्रश्न, काल्याचं कीर्तन हे शेवटच्या दिवशी का करायचं? याचं कारण असं आहे, काल्याचं कीर्तन हे पूर्णत्वाचं द्योतक आहे. कशाचं द्योतक आहे? एकदा की काल्याचं कीर्तन झालं की परत आता संध्याकाळी तुम्हाला इथे येण्याची गरज नाही. आणि जर तुम्ही एखाद्या टाइम चुकून आलेच तर लोक तुम्हाला विचारतील, का आला? का आवड बाबा? जर तुम्ही संध्याकाळी इथं दिसले तर लोक म्हणतील, आता हा का आला? बरोबर. लक्षात घ्या. काल्याचं कीर्तन हे पूर्णत्वाचं द्योतक आहे, म्हणून काल्याचं कीर्तन हे शेवटच्या दिवशी करतात. मग काल्याच्या कीर्तनामध्ये म्हणजे काल्याचं कीर्तन हे शेवटच्या दिवशी का असतं याचं कारण अजून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. जशी गंगा त्र्यंबकेश्वरवरून उगम पावते, त्र्यंबकेश्वरवरून उगम पावल्यानंतर एकदा की ती सागराला जाऊन मिळाली की आता परत तिची हालचाल पुढे कुठं नाही, तिची धाव संपते कुठं? समुद्रात जाऊन. तशा पद्धतीनं काल्याचं कीर्तन झालं की कार्यक्रमाची सांगता होते. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर ज्या पद्धतीनं माऊलींना वाटलं कदाचित माणसांना एवढं उदाहरण कळतं न कळतं, म्हणून माऊलींनी दुसरं उदाहरण दिलं. आपण या मंदिरामध्ये बसलो, ज्याच्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम असतो. लक्षात घ्या. एखाद्या मंदिराचं बांधकाम आपण ज्या वेळेस करायला काढतो त्यावेळेस जेव्हा आमचा पाया रचून होतो मग समजलं जातं की आता मंदिराचं काम कसं झालं? पूर्ण झालं. पाया रचल्यानंतर आपल्याला कळतं की मंदिराचं काम कसं झालं. अहो, पाया रचल्यानंतर काम सुरू होत असतं, पूर्ण नसतो. लक्षात घ्या. पाया रचण्यापासून एकदा की कळस बांधला की मग मात्र आता वरती बांधकाम राहिलं का? काही नाही. एकदा की कळस बांधला की काम पूर्ण झालं. तसं एकदा की काल्याचं कीर्तन झालं की कार्यक्रम पूर्ण झाला. विठाला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवळाच्या कामा कळसू, देवळाच्या कामा कळसू आणि परमगंगेशी सिंधू प्रवेशू. लक्षात घ्या. गंगा समुद्राला जाऊन मिळाली की पूर्णत्वास प्राप्त झाली. मंदिराच्या बांधकामावर एकदा कळस बसला की मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. त्या पद्धतीनं कार्यक्रम म्हटला की ज्या वेळेस काल्याचं कीर्तन झालं समजायचा कार्यक्रम आता पूर्ण झाला. विठाला म्हणून काल्याचं कीर्तन हे शेवटच्या दिवशी असतं. चला पुढे. काल्याच्या कीर्तनामध्ये जर काल्याचं कीर्तन शेवटच्या दिवशी असतं, मग हे काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का उच्चारण करायचं? मी मगाशी सांगितलं तुम्हाला, भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा पूर्णोत्तम स्वरूपाचा आहे आणि काला सुद्धा कोणत्या स्वरूपाचा आहे? पूर्णोत्तम स्वरूपाचं द्योतक आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारण करावं. चला पुढे. तिसरा प्रश्न असा होता, काल्याचं कीर्तन महाराज ठीक आहे शेवटच्या दिवशी करावं, काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चार करावा, कळलं महाराज आम्हाला. पण अहो, दुपारी कार्यक्रम करायला फार जड जातं गड्या. म्हटले लोकांना कामं असतात, एवढे कामं, धावपळीचे दिवस, एवढं सोडून कोणी मंदिरात यावं? म्हटले एवढे 8 दिवस जसं आपण 7 दिवस जसं रात्री कार्यक्रम केला तसा जर काल्याच्याही दिवशी आम्ही रात्री कार्यक्रम केला तर नाही का चालणार? किती
किती सोपं आहे. काय गरज आहे दिवसा खटाटोप करण्याची एवढी. काय होईल रात्री कार्यक्रम केल्यानं, असा काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल. पण लक्षात घ्या, भगवान श्रीकृष्णाचं, ज्या भगवान श्रीकृष्णाचं आपल्याला चरित्र उच्चारण करायचं आहे, त्या भगवान परमात्म्यानं काला हा पहाटे केलेला नाही, काला हा रात्री केलेला नाही, तर काला हा दुपारी केलेला आहे. त्यामुळे काल्याचे कीर्तन दुपारी विठाला विठ्ठल. त्या भगवान परमात्म्यानं दुपारी काला केल्यामुळं आजही आपल्याकडे हीच पद्धत आहे की काल्याचं कीर्तन आम्ही दुपारी केलं पाहिजे. लक्षात घ्या, काल्याच्या दिवशी त्या भगवान परमात्म्याचं चरित्र उच्चारण केलं पाहिजे. एवढं चरित्र गोड आहे महाराज, कितीही वेळेस ऐकलं तरी सुद्धा आम्हाला परत परत ते ऐकावं वाटतं. आणि आजचा दिवस आहे ना, खऱ्या अर्थानं फार आनंदाचा आहे, लय आनंदाचा आहे. किती आनंदाचा आहे, आज राहुल बाबा या गावामध्ये जेवढी लोक असतील सगळी लोक खुश असतात, सगळी लोक आनंदी असतात. मग प्रकाराची तीन तुका म्हणे केली जण, त्या पद्धतीने आपण पाहूयात. या समाजामध्ये 3 प्रकारची लोक असतात. एक, सात्विक लोक या समाजामध्ये असतात. 2, राजस्वी लोक या समाजामध्ये असतात. आणि 3, तामशी लोक या समाजामध्ये असतात. सात्विक लोक खुश असतात का? याचं कारण असं आहे, कारण की आज आपल्या सप्ताहाची सांगत आहे, नाही का. आपण 8 दिवस जो खटाटोप करतोय तो आज पूर्णत्वाला जाणार आहे. कीर्तन ऐकायला मिळणार आहे, भगवंताचा प्रसाद आज आपल्याला मिळणार आहे. म्हणून सात्विक लोक खुश असतात. राजस्वी लोक सुद्धा खुश असतात का? भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपल्याला ऐकायला मिळणारे 1, आणि समाजामध्ये आज आपल्याला आपला तोरा दाखवता येणारे 2 दिवस आहे. नटून थटून गेलं पाहिजे, पंक्तीमध्ये फिरलं पाहिजे, सगळा गाव जमा होणार आहे, तिथं आपण आपला वैभव दाखवलं पाहिजे. राजस्वी लोक खुश असतात. आता हे सात्विक राजस्वी लोक ठीक आहे गड्या महाराज, कळलं आम्हाला. पण हे तामशी लोक का खुश आहेत? अहो म्हटले, जेव्हापासून सप्ताह बसला तेव्हापासून बोट मोडून राहिले नुसते. कधी एकदा हे आटपतंय, रोजची कटकट झाली म्हणली, रोज रात्री 11-12 वाजेपर्यंत हे काय झोपू देत नाही. आज ते पण खुश आहेत. आजपासून यांची कटकटी एकदाची बंद मिटली म्हणले. आज संध्याकाळी काय रात्रभर जागावं लागत नाही. सगळे लोक खुश असतात, सगळे आनंदी असतात. आणि खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्णानं ज्यावेळेस अवतार घेतला, त्या अवतार घेण्यामागचं एकमेव कारणच असं होतं, फक्त आणि फक्त लोकांना आनंद वाटण्यासाठी भगवान परमात्म्यानं अवतार घेतला ना. मग आजचा दिवस आहे, आजच्या दिवशी रडायच्या भानगडीत पडायचं नाही, आजच्या दिवशी टेन्शन घ्यायच्या भानगडीत पडायचं नाही. आज फक्त आणि फक्त आनंद उत्सव साजरा करायचा. विठाला भगवान परमात्म्यानं जे चरित्र केलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये त्या चरित्राचा उल्लेख केला. भगवान परमात्मा ज्या वेळेस मृत्यू लोकामध्ये येतो, काय झालं, ज्या वेळेस मृत्यू लोकामध्ये पृथ्वीवर दैत्यांची संख्या वाढू लागली, यज्ञ मोडू लागले, अखंड हरिनाम सप्ते बंद पडायला लागले, सप्ते बंद पडायला लागले, भजनांवर दगडी फेकायला लागले, मंदिर हटवायला लागले, मंदिराच्या पुजाऱ्यांना मारायला लागले, मंदिरातल्या पुजाऱ्यांना जेलमध्ये टाकायला लागले. अशा टायमाला हे मी सांगत नाही बरं का, फक्त फरक एवढाच आहे, त्यांनी त्या टायमाचं सांगितलं, मी आजचं सांगतोय, एवढंच फरक आहे फक्त. पण हे असंच आहे, असंच आहे. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे. पृथ्वी ब्रह्मदेवाजवळ गेली. ब्रह्मदेवा, अरे चालणारा हा उपद्व्याप जो आहे ना, तो मला आता सहन होत नाही. पापी जे अभक्त दैत्य जे मातले, पापी जे अभक्त दैत्य जे मातले, धरणी शिधाले ओझे त्यांचे, धरणी शिधाले ओझे त्यांचे. पापी जे अभक्त दैत्य जे मातले, पापी जे अभक्त दैत्य जे मातले, धरणी शिधाले ओझे त्यांचे, धरणी शिधाले ओझे त्यांचे. पापी
भक्त दैत्य जे मातेलीन धरणीशी झाले ओझे त्यांचे. आणि नंतर धरणी माता देवाकडे गेली. ब्रह्मदेवानं सांगितलं तुझ्यावरचा ओझ कमी करण्याचं काम माझ्याकडे नाही, माझ्याकडे काम एवढंच आहे, तुझ्यावर बोजा टाकणं म्हणजे उत्पत्तीचं काम माझ्याकडे आहे, हे काम माझ्याकडे नाही. मग चला म्हटले शिवांकडे. शिवांकडे गेली. परत धरणी मातेनं आपलं गारणं सांगितलं. भगवान शिवांनी सांगितलं धरणी माता तुझं खरं असेल पण ही ताकद माझ्याकडे नाही म्हटली. मग चला भगवान विष्णूंकडे. विष्णू भगवंताकडे गेली. सगळं सांगितलं. भगवंतानं पृथ्वीला सांगितलं काळजी करू नको, लवकरच माझा अवतार तुझ्या ठिकाणी होणार आहे. कशासाठी होणार आहे? अभंगाचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने आहे, तुका म्हणे धर्म संस्थापने आहे, तुका म्हणे धर्म संस्थापने आहे, तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे, तुका म्हणे धर्म संस्थापने आहे, तुका म्हणे धर्म संस्थापने आहे, तुका म्हणे धर्म संस्थापने. हो केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार, नारायणे अवतार केला, नारायणे अवतार केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार केला, नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण, ओ माझी वाणी तू माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. वर्णी गुण नाम आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. गुरुवर्यांच्या मुखातील एक वाक्य आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक एक अभंग म्हणजे हा 15-15, 20-20 खणाचा वाडा आहे. ज्याला ज्या रस्त्यानं जमेल त्यानं त्या रस्त्यानं मध्ये जा. आणि आजच्या हेतून जरा भगवान परमात्म्यानं सांगितलं या धर्माचं रक्षण करण्यासाठी मला या मृत्यू लोकामध्ये अवतार घ्यावा लागणार आहे. मग सांगितलं सगळ्यांना, सगळ्यांनी तयारी केली जाण्याची. भगवान परमात्म्यानं सांगितलं चला शेषदेव चला म्हटले आपल्याला अवतार घ्यायचं. शेषानं सांगितलं भगवंता मागच्या जन्मामध्ये 14 वर्ष उपाशी मारलं, आता काय मी तुझ्या बरोबर येत नसतो. 14 वर्ष उपाशी मारलं तू आता परत माझ्याकडे आला, जमणार नाही म्हटले. अहो असं काही करू नका म्हटले. एक काम करा, तुम्हाला आता या टायमाला आपण दुसरं पद देऊ, पण आमच्या सोबत आता गरज आहे आम्हाला तुमची, तुम्ही असं काही करू नका म्हटले, तुम्ही आमच्या सोबत या. असं कोण म्हटलं? भगवान परमात्मा म्हटले. कुणाला म्हटले? शेषाला म्हटले. आजचं काही डोक्यात आणू नका. भगवान परमात्म्यानं सांगितलं एक काम करा, तेव्हा मी मोठा होतो म्हणून तुम्ही उपाशी राहिले. एक काम करा, आता तुम्हाला मुख्य आपलं तुम्ही मोठे व्हा. हा मला हे सांगा, तुम्ही मोठे व्हा, मी लहान होतो, आता तुम्ही मोठे व्हा. आता बा वडील होई बा सर्वज्ञा, पाळील मी आज्ञा तुझी बाळे. आता तुम्ही मोठे व्हा, तुम्ही जशी जशी आज्ञा कराल तसा तसा मी राहील. मग मात्र शेष भगवान आणि भगवंतांना अवतार घ्यायचं ठरवलं. अवतार कोणाच्या पोटी घ्यायचा? वसुदेव देवकीच्या पोटी घ्यायचा. कोण आहेत हे वसुदेव देवकी? हे जवळजवळ 300 जन्माची परंपरा आहे. जवळजवळ ती फार मोठी, भागवतामध्ये फार मोठी कथा येते ती. भगवान परमात्म्यानं त्यांना भक्ती, त्यांची भक्ती पाहून त्यांना आशीर्वाद दिला होता की मी तुमच्या पोटी जन्माला येईल. त्याच्यानंतर भगवान परमात्म्याचे अनेक वेळेस त्यांचा जन्म झाला, पण भगवान परमात्म्यानं त्यांच्या पोटी अवतार घेतला नाही. अनेक जन्माची भक्ती झाली आणि नंतर वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घ्यायचा ठरलं. पण लक्षात घ्या, कोण होती देवकी? देवकी होती कंसाची बहीण. कंस कोण होता? तसं जर वास्तविक पाहिला तर कंस राक्षस नव्हता.
आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही जागेवर आहेत का? कंस आम्हाला तर पहिल्यापासून माहिती आहे की कंस राक्षस आहे. लक्षात घ्या, रावण राक्षस नव्हता. रावण कोण होता माहिती आहे का? रावण ब्राह्मण होता. म्हणजे याच्यावरून मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की राक्षस ही विशिष्ट जात नाहीये. राक्षस ही माणसाची वृत्ती आहे. लक्षात घ्या, वाईट वागायला लागला की मग माणूस राक्षस होत असतो, तोपर्यंत तो राक्षस नसतो. मग आता सुद्धा एकच लक्षात घ्या, जातीनं कोणी श्रेष्ठ होत नाही, जातीनं कोणी कनिष्ठ होत नाही. माणसाच्या मनामधील असलेली वृत्ती माणसाला उच्च ठरवते किंवा कनिष्ठ ठरवत असते. विठाला 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 विठ्ठल. म्हणून कंस काय राक्षस नव्हता, पण काम जे आहे काम सगळं राक्षसाचं होतं म्हणून त्याला राक्षस म्हटलं गेलं, नाही तर कंस राक्षस नव्हता. हे लक्षात घ्या. कंसाची बहीण देवकी आहे, उपवर झाली, कुणाशी करावं लग्न म्हणून ते कंसानं काय केलं, आपल्या बहिणीचं लग्न फार थाटामाटात केलं. एवढं थाटामाटात केलं, वसुदेवासोबत केलं, एवढं थाटामाटामध्ये. आता साहजिक आहे, आपलं साधारण माणसाचं जर लग्न असलं तर आपण 10-15 लाख रुपये खर्च करतो. सगळ्यात जास्त जर मला शब्द आता आठवेना त्या गोष्टीसाठी, सगळ्यात जास्त हे काम जर कुणाला जमत असतील तर आमच्या नाशिक जिल्ह्याला खूप चांगले कामं जमत आहे. जिथं पैसे घालवायचे नाही तिथं घालवावं कुठं, हे नाशिक जिल्ह्याकडनं शिकावं. नाशिक जिल्हा जिथं पैसे घालायचे नाही तिथं एवढे घालतो, जिथं घालायला पाहिजे तिथं घालत नाही. त्याच्यामुळे नाशिक जिल्हा फार प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. बरं, आपण कोणत्याही देवस्थानावर जा, राग येईल माझ्या बोलण्याचा काही लोकांना, कोणत्याही देवस्थानावर जा, त्या देवस्थानामध्ये ज्या ज्या ठिकाणी पावत्यांची नावं लावलेले असतात तिथं कमीत कमी 30-40% नाशिककरांची नावं लागलेली आहेत, चांगल्या पावत्यांच्या. एवढी मोठी मोठी मंदिरे झाली, एवढी मोठी मोठी मंदिरं झाली फक्त आमच्या नाशिककरांच्या जीवावर. पण दुर्दैव आहे आमच्या नाशिककरांचं की आमच्या निवृत्तीनाथांचं मंदिर आमच्याच्यानं पूर्ण होत नाही. दुर्दैव आहे आमचं. जिथं द्यायला पाहिजे तिथं देत नाहीत, आणि जिथं काहीच गरज नाही तिथं दिल्याशिवाय राहत नाहीत. विठ्ठल एवढं मोठं लग्न केलं कंसानं, एवढं मोठं लग्न केलं. पण लक्षात घ्या, लग्न झालं, वरात निघाली, आणि मग मात्र आकाशाची वाणी सांगितसे कंसा, वाणी हा भरवसा बोलण्याचा, आठवाईचा पुत्र वधिल तुझशी. हिच्या पोटी येणारा 8वा जो मुलगा आहे तो तुला मारल्याशिवाय राहणार नाही, असं झालं. मग मात्र आता काही कंसाला गप्प बसवेना. मग घेवोनिया खड्ग माराया धावला, माराया धावला, घेवोनिया खड्ग माराया धावला, माराया धावला, घेवनिया खड्ग माराया धावला, माराया धावला, घेवनिया खड्ग माराया धावला, माराया धावला. धावल्यानंतर जीव निघाला पाहिजे जरा, असं आहे ते. कंसाचा हात वसुदेवानं धरला. वसुदेवानं सांगितलं, कंसा आता तू हिला मारू शकत नाही. कंसानं सांगितलं, का मारू शकत नाही? बहीण आहे माझी. अरे 18 वर्ष सांभाळलं हिला, आणि हिच्या पोटी येणारा जर 8वा पुत्र मला मारणार असेल तर हिला जिवंत ठेवत नव्हतं. वसुदेवानं सांगितलं, कंसा ही तुझी बहीण कालपर्यंत होती पण आता माझी पत्नी आहे. बघ म्हटले. कंसानं सांगितलं, अहो दाजी म्हटले सोडा की हात, असं म्हटले का ते? बर तसं म्हटले. मग ते विठाला विठाला वसुदेवानं सांगितलं, दाजी कंसा कालपर्यंत ही तुझी बहीण होती, आज मात्र ही माझी पत्नी आहे. कंसानं सांगितलं, का हो दाजी? अहो 18 वर्षे हिला मी वाढवलं, 18 वर्षे मी हिला खाऊ पिऊ घातलं, 18 वर्ष हिचं लालन पालन संगोपन ज्या काही गोष्टी लागत असतील नसतील त्या मी पुरवल्या,
आणि एका दिवसात असं काय झालं की आता तुम्ही हिच्यावर अधिकार गाजवतायत. वसुदेवानं सांगितलं, बाबड्या कालपर्यंत ही तुझी बहीण होती. हिरवा चुडा दिसत असेल ना, तर तो कुणाच्या नावाचा आहे? तो वसुदेवाच्या नावाचा आहे. कालपर्यंत तुझ्या बहिणीच्या गळ्यामध्ये मोत्याचे हार असतील, सोन्याचे हार असतील, आज तिच्या गळ्यामध्ये काळ्या मण्यांचं मंगळसूत्र दिसतंय. कुणाच्या नावाचं आहे? माझ्या नावाचं आहे. कालपर्यंत तुझ्या बहिणीच्या भांगामध्ये कुंकू नव्हतं, गड्या नव्हता सिंदूर कालपर्यंत तुझ्या बहिणीच्या केसामध्ये. आज तिच्या डोक्यावर सिंदूर जो दिसतोय, जो सिंदूर चमकतोय ना, ते सिंदूर माझ्या नावाचा आहे. म्हणून ऐक कंसा, आज ही जेवढी नटली आहे ना, तेवढी माझ्यासाठी नटली. म्हणून हिला सांभाळण्याचं उत्तरदायित्व खऱ्या अर्थानं कुणाचं आहे? माझं आहे. म्हणून तू हिला मारू शकत नाही. मग काय तोडगा काढायचा? म्हटले एक काम कर, आम्हाला मुलगा झाला की आम्ही तुला आणून देतो. कंसाने सांगितलं, माझा एवढा भरवसा तुमच्यावर नाही, आणि जर मी एवढा भरोसा लोकांवर ठेवला असता तर लोकांनी मला कंस राक्षस म्हणून ठरवलं नसतं. ज्या अर्थी विश्वास नाही, आणि नाथ महाराज म्हणतात, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा. अशा लोकांना सांगून फायदा होत नाही. म्हणून व्यर्थ आपली वाचा सिनवू नाही, अशा लोकांना सांगत बसायचं नाही. मग मात्र कंसानं दोघांनाही बंदी शाळेत टाकलं. बंदी शाळेत टाकल्यानंतर झालं असं, बंदी शाळेत टाकलं. पाहता पाहता दिवस पुढे निघत गेले. देवकी मातेला आता पहिला गर्भ राहिला. गर्भ राहिल्यानंतर 9 महिन्यानं देवकी माता प्रसूत झाली. ठरल्याप्रमाणे पहिलं बाळ उचललं, कंसाच्या हातामध्ये नेऊन दिलं. कंसाच्या हातामध्ये नेऊन दिल्यानंतर कंसानं पाहिलं, अरे मला मारणार जर आठवा असेल तर मला पहिल्यानं केलं काय? पहिल्यानं काय केलं? म्हटली याला काय मी मारणार नाही. पण कंसानं जर असे मुलं सोडून दिले तर म्हटली याच्या पापाचा घडा भरणार नाही. म्हणून पुण्य सारावया भेटे देवऋषी, आणि वधी बाळकाशी ठेवू नको. भगवंतानं वरती पाहिलं, यानं जर असेच सोडली तर म्हटली याला आपल्याला सोडावं लागेल. नारदा पळ म्हटले, जाय तू पटकन त्याचं बुद्धीचं काहीतरी पालट कर म्हटले, नाहीतर तो सोडून देईल. आणि नारद म्हटल्यानंतर तिथं काय महाराज, ते नावच असं आहे, जिसकी कही हुई बात कभी रद्द नाही होती उसे नारद कहते हैं. ज्याचं बोलणं कधीच रद्द होत नाही, खऱ्या अर्थानं त्याला नारद म्हणतात. आणि असे नारद का आज कमी आहे का? फक्त एवढाच फरक आहे, नारद तेव्हा जर भेटले तर माणसाचं कल्याण व्हायचं, ना आजचे नारद भेटले तर माणसाचं भिवंडी. तुम्ही म्हणा ते काय म्हणायचं, पण नारद आजही आहेत, लक्षात घ्या. नारद भेटला, नारदानं सांगितलं, अरे तो देव आहे ना, तो देव सोपा नाही म्हटले. देव चतुर 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 देव चतुर. हे जाणून अंतर भरते तैसा, जाणून अंतर भरते तैसा. देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर. तो भगवान परमात्मा सोपा नाही म्हटले. पहिला 8वा होईल, 8वा पहिला होईल, पहिला 7वा होईल, 7वा पहिला होईल, त्याचा काय भरोसा नाही म्हटले. मग फक्त असं राऊंड केलं नारदानं आणि सांगितलं याच्यातला 8वा कोणता आहे ओळख. मग काही कंसाला ओळखता येईना. अरे तो भगवान परमात्मा नुसता चतुर नाहीये. चतुरा तू शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धड तुझी विठोबा. तो भगवान परमात्मा नुसता चतुर नाही, तो चतुराचा सुद्धा शिरोमणी आहे. तू असं म्हणतो म्हटले, नाही 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 नाही. कंसानं काय केलं मग लक्षात घ्या. याच्यातून आम्ही काय शिकायचं मी तुम्हाला सांगतो. कंस तसा पाहिला तर राक्षस होता. कोण होता? राक्षस होता. तरी सुद्धा कंसाच्या मनामध्ये दया इतकी होती, त्यानं पाहिलं या लहान बालकानं माझं काय बिघडवलं, का मारू मी याला. कंस कोण होता? राक्षस होता. कंस त्या पोराचा कोण होता? मामा होता. कंसानं पाहिलं याला मारून जमणार नाही. दुर्दैव आमच्या समाजाचं असं आहे, इथं मामा तर लय लांब राहिला गड्या, स्वतःचा आई आणि बाप आपल्या शिशूला मारण्याचा प्रयत्न करतो. इथून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. मग आपण राक्षसाच्या पुढे चाललोत का, या गोष्टीचा विचार आम्ही केला पाहिजे. अरे कोण जाणे पुढे ते बाळक काय होईल.
एखादी मुलगी असली म्हणून काय झालं, नाही का? तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, रामकृष्ण बुद्धादी, तुकडोजी ज्ञानेश तुकोबा टिळक महात्मा गांधी, विसरशीलाभिमान तुम्हाते, विसरशीलाभिमान तुम्हाते, जगतासी उद्धारी, नको होऊ तू भ्रूण हत्यारी, नको होऊ तू भ्रूण हत्यारी. का त्या बाळाला मारायचंय? अरे एखाद्या स्त्रीच्या पोटात हनुमंतासारख्या महाबलीनं जर एका स्त्रीच्या उदरातून जन्म घेतला असेल, काय त्या लहान मुलीला मारण्याचा अधिकार आहे? तिच्या पोटी सुद्धा कोणी रत्न येऊ शकतं जन्माला, म्हणून लक्षात घ्या. हे आम्ही शिकलं पाहिजे. कंसानं पाहता पाहता पहिलं गेलं, दुसरं गेलं, तिसरं गेलं, चौथं गेलं, पाचवं गेलं, सहावं गेलं, 6ही मारले. आता 6 मारल्यानंतर 7वा जो गर्भ आहे योगमायेनं रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातला. रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातल्यानंतर मग मात्र 8व्याची तयारी सुरू झाली. पाहता पाहता देवकी मातेला 8व्या गर्भाची दिवस गेले. दिवस गेल्यानंतर आतापर्यंत जी देवकी माता कंसाला घाबरत होती, आता तीच देवकी माता म्हणू लागली, कुठे येतो कंस? ज्याने एवढी वर्ष आम्हाला बंदीशाळेत टाकले त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. लक्षात घ्या, ही वाक्य खऱ्या अर्थानं आईची नाहीत, ही वाक्य कोणाचे आहेत? गर्भाचे आहेत. ज्या वेळेस भगवान परमात्मा देवकी मातेच्या उदरामध्ये आहेत त्यावेळेस देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. का बरं? का बरं सूर्यासारखं तेज दिसत होतं? याचं कारण असं आहे, तो भगवान परमात्मा उदरामध्ये आहे. तो भगवान परमात्मा उदरामध्ये आहे आणि त्याचं वर्णन करत असताना काकड्यामध्ये केलंय, तुझी आणि ढळे कोटी चंद्र प्रकाश, कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन, कमल नयन हास्य वदन हसे. असं चेहरा ज्या भगवान परमात्माचा आहे, ज्याच्या चेहऱ्यावर कोटी चंद्रांचं तेज आहे, त्याच्या आईच्या चेहऱ्यावर एका सूर्याचं तेज दिसणं काय मोठं मुश्किल आहे, बरोबर की नाही? 7व्या आता इथं भरपूर महिला मंडळ बसलेलं आहे. महिला मंडळ हात जोडून तुम्हाला विनंती, 7व्या महिन्यामध्ये आपल्याकडे काही संस्कार केले जातात गर्भवतीवर. करतात ना? माझी भाषा कळते का तुम्हाला? म्हणजे मी काय अमेरिकेहून आलो नाही, त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी सांगा. लई सिरियस बसल्या तुम्ही. 7व्या महिन्यामध्ये गर्भावर काही संस्कार केले जातात. करतात ना? आपल्याकडे करतात. नाशिकमध्ये तर करतात. काय काय म्हणतात त्याला? डोहाळे म्हणतात किंवा गर्भधान संस्कार त्याला म्हणतात. ते संस्कार करत असताना आमचं शास्त्र असं सांगतं की मालकानं, पतीनं आपल्या पत्नीला विचारावं 7व्या महिन्यामध्ये, तुला काय खावं वाटतं, तुला काय करावं वाटतं. त्यानुसार मालकानं ठरवायचं असतं की पोटी येणारी संतती कशी असेल. याच्यावरून कळत असतं बरं, कशी असते संतान हे त्या डोहाळ्यांवरून कळत असतं. ज्या पद्धतीचे डोहाळे, त्या पद्धतीचे ज्या पद्धतीचा गर्भ आहे त्या पद्धतीचे डोहाळे त्या स्त्रीला होत असतात. आणि म्हणून ती विचारण्याची पद्धत आहे. महाराज, रामायणामध्ये दशरथ राजानं कौसल्या मातेला विचारलं, सांग म्हटले कौशल्य काय तुझे डोहाळे. कौशल्य मातेने सांगितलं, मालक, ज्यानं आपल्या लग्नामध्ये विघ्न घातलं ना, ज्यानं आपल्या लग्नामध्ये विघ्न घातलं त्याला जिवंत सोडायचं नाही. आणि रे धनुष्य मारीन रावणा आणि लंका बिभीषणा देईन मी. ही डोहाळे कौशल्य मातेची आहे. विचारलं शहाजी राजांनी जिजाऊ मातेला, सांगा माते काय तुमचे डोहाळे आहेत. त्यावेळी जिजामातेनं सांगितलं, मालक, आमचे डोहाळे असे आहेत, घोड्यावर बसावं, चिरटोप धारण करावा, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये जावं आणि जो कोणी आमच्या हिंदूंच्या आया बहिणीचे लक्तर तोडत असेल, इज्जतीचे लक्तर तोडत असेल, त्याचं धाड एका बाजूला करावं, शिर एका बाजूला करावं. हे जिजाऊ मासाहेबांचे डोहाळे आहेत. तेव्हा पोटी शिवाजी महाराज जन्माला आले. उगाच नाही आले गड्या. आता जाऊ द्या गड्या, त्यांचं थोडं बाजूला ठेवा. आपले डोहाळे कोण सांगतं?
आपले साधारण आपले 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 आपल्यातल्या आपल्या काय डोहाळे असतात आपले? काय खडे खायचे? बरोबर आहे, त्यांचं काही चुकलं नाही. खेडे, हा काय अजून अजून दुसरं अजून माती, बरोबर. अजून काय काय चिंचा, काय हा मिश्री राहिली का? चला पुढे. अजून अजून चिंचा, म्हणजे काही पण. आंबट खावं वाटतं का? आंबट आंबट डोहाळे यांना खावं वाटतं, आंबट चिंबट खावं वाटतं. नंतर पोरं मोठ्यापणे आंबट शौकीन होता. मग गर्भात असताना तुम्ही फक्त खडेच खाता गड्या. पोरग मोठं झालं की डांबरासह रस्ता खाऊन घेत. गर्भात असताना तुम्ही फक्त माती खाता. गर्भात असताना तुम्ही फक्त माती खाता. मोठं होऊन ते पोरग गावचे संडास सुद्धा ठुत नाही, असा विषय येतो. लक्षात घ्या. म्हणून आणि हे संस्कार गर्भावर, लक्षात घ्या, तुमच्यासाठी सांगतो मी, हे संस्कार गर्भावर नसतात. वास्तविक पाहता जेव्हा गर्भ आपल्या पोटामध्ये मोठा होत असतो ना, त्यावेळेस तो गर्भ सगळं शिकत असतो. माझी आई काय करते, माझी आई काय करते, याच्यावरून त्या गर्भावर एक एक महिन्याला संस्कार पडत जाता. 7व्या महिन्यामध्ये त्या पद्धतीनं तो गर्भ सुद्धा वागायला सुरुवात करतो. हे मी सांगत नाही, आपल्या इतिहासानं आपल्याला सांगून ठेवलंय, बरोबर की नाही. अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये मध्ये शिरायचं कुठं शिकला? बोला. आईच्या गर्भामध्ये. प्रल्हाद एवढा मोठा भक्त झाला, कुठं शिकला? आईच्या गर्भामध्ये. तुम्ही म्हणाल महाराज त्या काळात आम्ही का पाहिलं होतो का, काय झालं काय नाही. लक्षात घ्या, मी आत्ताचं उदाहरण सांगतो, त्या पोरांना शांत करा. आत्ताचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आत्ता 9 वर्षाचा मुलगा आहे. किती वर्षाचा? 9 वर्षाचा. 9 वर्षाच्या पोराला साधा शेंबूड सुद्धा पुसता येत नाही हो. आपल्या गावातल्या शेंबूड पुसता येत नाही. त्या 9 वर्षाच्या पोरानं 9,000 ओव्याची ज्ञानेश्वरी तोंड पाठ केली. आपण 90 वर्षाचे झालो, आपल्याला वाचणं होईना. आपण 90 वर्षाचे झालो, आम्हाला वाचणं सुद्धा होईना. त्या पोरानं 9 वर्षाचं असताना 9,000 ओव्या तोंड पाठ केल्या. ज्या माणसांच्या दर्शनासाठी तुम्ही लाईनीला 2-2 तास लागतात, अशा साधू संतांनी त्याला घरी बोलून त्याचा सत्कार केला. याचं कारण काय? ज्यावेळेस मीडियावाल्यांनी त्याच्या आईची मुलाखत घेतली, त्याच्या आईला विचारलं, का हो नेमकं तुम्ही काय केलं की जेणेकरून याला एवढ्या कमी वयात, म्हणजे ज्या वयामध्ये मुलाला वाचता येत नाही त्या वयामध्ये 9,000 ओव्या मुखवतगत करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्याच्या आईला विचारलं तुम्ही काय केलं नेमकं. त्याच्या आईनं सांगितलं, ज्या दिवशी मला कळालं की माझ्या पोटामध्ये गर्भ आहे, त्या दिवसापासून ज्ञानेश्वरी पारायण सोडून मी दुसरं काहीच केलं नाही. हात जोडून विनंती माझी. आता इथं सासा सुद्धा बऱ्याच बसलाय, सुना सुद्धा बऱ्याच बसलाय. आपल्याला जर एकदा कळालं, आपल्याला जर कळालं की आपल्या सुनेला दिवस गेले, तर आपण तिला सरळ सांगतो, बाई तांब्या उचलायचा, खरकट ताट उचलायचं. मग तिनं काय करायचं? टीव्ही पाहायची, मोबाईल पाहायचा. दुसरं करता काय? करायला आहे का दुसरं काही? लक्षात घ्या मावशाओ, तुमच्या काळामध्ये दवाखान्यात डिलिव्हरीला तरी जायच्या का? आता कोणती बाई आहे बरं घरी डिलिव्हरी होती? 99% 99 सिझेरियन होण्याचे कारणच हे आहेत. मग जुन्या काळात तुम्ही बाया नव्हत्या का? होतं, सगळं होतं. लक्षात घ्या, काळ बदलला, बदलू द्या काळ. माझं म्हणणं असं आहे, दवाखान्यात होऊ द्या, कसंही होऊ द्या, फक्त मला सांगायचं हे आहे, आपल्या गर्भावर जेव्हापासून आम्हाला कळतं की आमच्या पोटामध्ये एखादा गर्भ वाढतोय, त्या दिवसापासून त्या गर्भावर संस्कार करायला सुरुवात करा. मोठं झाल्यानंतर तुम्हाला परत जास्त शिकवण देण्याची गरज पडणार नाही. विठाला
भगवान परमात्मा 7 महिन्याचे झाले, 9 महिन्याचे झाले. 9 महिने झाल्यानंतर भगवान परमात्मा आता प्रगट होणार आहेत. लक्षात घ्या, भगवान परमात्मा त्या बंदीशाळेमध्ये प्रगट होणार आहे. भगवान परमात्मा प्रगटही झाले त्या ठिकाणी, पण प्रगट होत असताना एवढे लहानसे प्रगट नाही झाले. 8 वर्षाची मूर्ती आहे, चतुर्भुज स्वरूपामध्ये मूर्ती आहे. भगवान परमात्म्याला असं पाहिल्यानंतर देवकी माता वसुदेव दोघंही चकित झाले. देवाचं दर्शन घेतलं. देवानं सांगितलं बस का तुमची इच्छा पूर्ण झाली. मागच्या जन्मातली सगळी भक्ती आठवून दिली आणि मग सांगितलं तुमच्या इच्छेनुसार मी तुमच्या पोटी जन्माला आलो. देवकी मातेनं सांगितलं देवा तू जन्माला आला माझ्या पोटी, पण अरे तू जर एवढा मोठा माझ्या पोटी जन्माला आला तर कोण म्हणेल हा माझा मुलगा आहे. मग लहान हो म्हटले. भगवान परमात्माने लहान व्हायला सुरुवात केली का होय भक्ती केला तैसा लहान लहान व्हायला सुरुवात केली. लहान झाले, 1 वर्षाचे झाले, 6 महिन्याचे झाले, 1 महिन्याचे झाले. देवकी माता म्हटली नाही देवा अजून लहान हो. नवजात शिशु झाले. मग भगवान परमात्मा म्हटले मा बस का एवढं बारीक, एवढाच बस का आता. त्यावेळेस देवकी मातेनं सांगितलं देवा झाला तू लहान, पण अरे बोलतो तर मोठ्या माणसासारखा. लहान पोरं कुठं असं बोलत असतात का. देवानं सांगितलं मी बोलणंही थांबवणार आहे. मला माहितीये लहान पोरं रडतात, पण लक्षात घे मा मी एवढ्या करता बोलतोय की या ठिकाणी मला ठेवू नका. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. मग मात्र भगवंताला सांगायला सुरुवात केली वसुदेवानं. देवा सांगणं फार सोपं आहे रे, करणं जरा अवघड आहे. बघ ना बाहेर म्हटले कालपर्यंत जिथं 2 पहारेकरी होते आज तिथं 4-4, 5-5 उभे केले. कालपर्यंत या कड्यांना म्हटले 1-1 कुलूप लावलेलं होतं, आज 2-2, 3-3 लावले. पहारा सगळा वाढलेला आहे. तू म्हणतो तुला वाचवण्यासाठी नेलं पाहिजे, कसं नेलं पाहिजे. त्यावेळेस भगवान परमात्म्यानं सांगितलं मला फक्त उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. भगवान परमात्म्याला फक्त उचलल्यानंतर आपोआप पायाचे बंधन गळतील. नुसते बंधन गळणार नाहीत. म्हणती रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ. हे झालं तुकाराम महाराजांच्या भाषेत. आता कसं आहे लोकांना थोडंसं आणि थोडासा तिकडचा एवढं शिकल्याचा काहीतरी तर परिणाम झाला पाहिजे ना. लक्षात घ्या याच जे म्हणजे ह्याच सगळं विवेचन जे आहे ते ब्रज भाषेमध्ये केलेलं आहे. खूप गोड आहे. खुल गए सारे ताले वाह क्या बात हो गई, खुल गए सारे ताले वाह क्या बात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. खुल गए ताले सोए थे रखवाले थे हाथों में बरछियां वाले, वो दिल के काले पड़े थे पाले, वो काल के हवाले वो निवाले. उस रात का दृश्य भयो करता वसुदेव ने शाम को उठाया था. था घनघोर अंधेरा वो क्या रात आ गई, था घनघोर अंधेरा वो क्या रात आ गई. जब से जन्मे कन्हैया क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया क्या बात हो गई, क्या बात हो गई. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणजे तुम्हाला कळालं याचा अर्थ. हिंदी कळालं ना. हिंदी तुम्हाला सिरियल कळते आणि इकडं पद कळायला काय झालं. हिंदी सिरियल कळते पद लय अवघड. काही ठिकाणी राहुल बाबा असं गेल्यानंतर जर आपण असं एखादं पद म्हटलं ना लोकांना ऐकायला लय गोड वाटतं, पण कळत काहीच नाही. मग मात्र पंचायत होते, लय पंचायत होते. काय झालं कीर्तन झालं असंच काल्याचं. आता जेवायला काल्याच्या कीर्तनात काय साधारण लापशी बुंदी डाळ भात आमटी असं काहीतरी असतं. मग कीर्तन झालं महाराज लोकांच्या पंक्ती बसल्या. आता बायांना लय बोलायची सवय असते, बोलायची थांबत नाही त्या पाय बोलायच्या थांबत नाही इकडे थांबत नाही सवय असते त्यांना.
दुसरीनं बोलायला सुरुवात केली. एक म्हणजे अशा लाईनीत बसल्या, त्यांची चर्चा चालू झाली. त्यांना माहीतच नाही मी माग आहे. त्यांची एक म्हटली, बाई लय भारी कीर्तन केलं. दुसरी तिला सांगायला लागली, भारी कीर्तन केलं पण मधीच काहीतरी हिंदी म्हणायचा. मधीच काहीतरी हिंदी. नाही हे असे पद तिला काय माहित बिचारीला हे काय. ती म्हटली बरं केलं चांगलं केलं पण ते मधीच काहीतरी हिंदी म्हणायचा. तिसरी तिच्या शेजारीच होती. तिसरी म्हणली हिंदी सोड, बुंदी खाय. महाप्रसाद घे म्हटली. लक्षात घ्या, हिंदी फार लय गोड असतात ही पद. भगवान परमात्म्यानं सांगितलं फक्त मला उचललं भगवान परमात्म्याला. पायातली बंधनं गळाली, कड्याकुल्प गळून पडली, रक्षपाळ सगळे झोपी गेले. वसुदेवानं भगवंताला गोकुळामध्ये आणून ठेवलं. लक्षात घ्या, गोकुळामध्ये खऱ्या अर्थानं आनंदाचं वातावरण आहे. भगवान परमात्म्याचा जन्म उत्सव हा मथुरेत साजरा होत नाहीत, तर भगवान परमात्म्याचा जन्म उत्सव हा कुठे साजरा होतो? गोकुळात साजरा होतो. आणि तो उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. भगवान परमात्मा या गोकुळामध्ये अवतरले. पण लक्षात घ्या, ज्या वेळेस भगवान परमात्म्यानं मधी एंट्री केली, ज्या वेळेस मधी गोकुळामध्ये घुसले, मग मात्र चिंता ते बळाली. गोकुळा बाहेरी प्रवेश भितरी केला देवानं काय केलं? जसा प्रवेश केली सगळ्यांची चिंता जी होती ती मिटल्या गेली. दुसऱ्या दिवशी पहाटची वेळ आहे. एका गवळणीनं पाहिलं की आता मात्र भगवान परमात्मा इथं यशोदा मातेला मुलगा झालेला आहे. आणि त्याच मुलाचं स्वागत करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण सगळेजण सुद्धा आज या ठिकाणी जमलेलो आहोत. सगळ्यांना एक विनंती आहे, आपण भगवान परमात्म्याचं स्वागत एकदा करायचं आहे. तेवढ्याच आनंदात करायचं जेवढ्या आनंदामध्ये गोकुळामध्ये झालं, तेवढ्याच आनंदामध्ये आपल्या तारू खेडल्यामध्ये सुद्धा झालं पाहिजे. हा झालं पाहिजे का नाही? हा, मग सगळ्यांनी एकदा वरती हात करा. सगळ्यांनी अगदी स्वागतो कृष्णा, 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 स्वागतो सुस्वागतो शरणगतो कृष्णा, स्वागतो कृष्णा, स्वागतो कृष्णा, स्वागतो कृष्णा, स्वागतो कृष्णा. भगवान परमात्म्याचं स्वागत झालं गोकुळामध्ये. खऱ्या अर्थानं खरं सांगू का, काल्याचं कीर्तन आहे ना, मला कमीत कमी 4-1 तास तरी पाहिजे. उरकतच नाही महाराज, माझं काल्याचं कीर्तनच उरकत नाही. काय करावं त्याला? आता म्हटलं 11:15 पर्यंत थांबू. आता शिक देवाचा जन्म झाला. थांबू लवकर थांबू. आपण 12च्या आत थांबू, तुम्ही काळजी करू नका. भगवान परमात्म्याचं प्रागट त्या ठिकाणी अवतार झाला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गोकुळामध्ये अरे चांगलं म्हणत होता. आता गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे की पुढे वाटिता ती सुंटवडे. एक धावे की पुढे वाटिता ती सुंटवडे. ऐसी गलबल झाली दासी जणी हेल घाली. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण
म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदे पुत्र झाला यशोदे पुत्र झाला यशोदेला गोकुळीचा सुख 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 अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदाघरी नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी 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 जेव्हा गोकुळात कळालं नंद बाबाला पोरग झालं तेव्हापासून गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा करायला सुरुवात केली. मग काय विचारता आनंद उत्सव साजरा करायचा बाबा? मोठे मोठे डीजे लावले. डीजे नाही लावले. मग लक्षात घ्या आनंद उत्सव साजरा करण्याची पद्धत त्या टायमाला वेगळी होती. गुठिया तोरणे करीती कथा गाती गाणे करीती कथा गाती गाणे करीती कथा गाती गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे गाती गाणे गाती गाणे गाणे चालते आपला गुढिया तोरणे करती कथा गाती घेणे अशा पद्धतीनं आनंद उत्सव साजरा केला महाराज. 12च्या पुढे काटा निघत चाला. भगवान परमात्मा आता हळूहळू मोठा व्हायला लागला. भगवान परमात्म्यानं सांगितलं जर जन्मात एवढा वेळ घातला तर अजून पुढं काय कमी करायचं काय? हे सोंग सारिले या रुपये अनंते पुढे बहुत करणे आहे. दुसरं चरण झालं. असे ती कमी का म्हटले अजून पुढं बरंच काही सांगायचंय बरंच काही अजून मला चरित्र करायचं. एवढं चरित्र कधी उरकावं भगवंतानं विचार केला. आता लहान राहून फायदा नाही. का ग बघ रिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडवली. भगवान परमात्म्यानं अवघे 6 दिवसाचं असताना पहिले पुतनाला मारलं. लक्षात घ्या असं बालपणापासून चरित्र सुरू झालं. भगवान परमात्म्यानं कुस बदलली की यशोदे मातेनं आणि नंद बाबांनी उत्सव साजरा करावा. का? कारण की गावातलं सगळ्यात मोठं पद त्यांच्याकडे होतं आणि मोठ्या घरचं पोरग आहे. मोठ्या घरचं पोरग आहे मग काय मनात येईल तेव्हा बड्डे जेव्हा वाटेल तेव्हा पार्ट्या विचारू नका काही सगळं सगळं. हा अशा पद्धतीनं मोठ्या माणसाचं काय हो. एक दिवस मला म्हणजे माझे एक मित्र आहेत मुंबईचे डॉक्टर आहेत ते त्यांना फोन केला मी वाढदिवसाचा. पण वाढदिवस 3 दिवसापूर्वी होऊन गेला होता. 3 दिवसापूर्वी झाला. मला 4थ्या दिवशी आठवलं का याचा वाढदिवस झाला. पण माणूस मोठा आहे मग आता फोन तर केला पाहिजे. नंतर म्हणजे महाराज विसरले राव आपल्याला. फोन केला मी 4थ्या दिवशी. त्याला फोन केल्यानंतर म्हटलं वाढदिवसाचा शुभेच्छा बरं का डॉक्टर. ते म्हणे महाराज अहो 3 दिवसापूर्वी वाढदिवस झाला. त्यांना म्हटलं काय राव माणसं तुम्ही 3 दिवसात कुठं वाढदिवस संपत असतो होय. आमदार खासदाराचे वर्षभर वाढदिवस चालू राहता. तुमचा 4 दिवस चालले ना फरक काय होय. आमदार खासदारांचे बॅनर 12 महिने लागलेले असतात. साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा असं कायम जर विचार करा ते सुद्धा मोठ्या घरचं पोरग होतं. भगवंतानं कुस बदलली की उत्सव साजरा व्हायचा. महाराज भगवंतानं कुस बदलली. कोणत्या बाजूला बदलली? काय कारण मीमांसा आहे त्याच्या मागे? अनेक कारण याच्या मागे भागवतानं दिलेली आहेत. भागवतामध्ये फार विस्तृत चिंतन या गोष्टीचं. भगवान परमात्मा हळूहळू मोठे व्हायला लागले. तळवे तळहात टेकितो डाव्या गुडघ्यानं रांगत भगवान परमात्मा रांगायला लागले. ठुमक चलत कृष्ण चंद्र ठुमक चलत कृष्ण चंद्र बाजत पैंजनिया
ठुमक चलत कृष्णचंद्र. भगवान परमात्मा चालायला लागले, पायामध्ये चाळे, छुम 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 चाळ करतायत. भगवान परमात्मा चालतायत, घरामध्ये पळत आहेत. आता हळूहळू उमरा ओलांडला, गल्लीमध्ये पळायला लागले. गल्लीमध्ये पळत असताना भगवान परमात्मानं काही गोपाळ गोळा केले. गोपाळ गोळा केल्यानंतर भगवान परमात्मानं अनेक पद्धतीनं गावाला त्रास द्यायला सुरुवात केला. म्हणजे काय, भगवान परमात्म्यानं त्यांना विचारलं, का रे पोराव, तुमच्या तब्येती अशा कशानं? ते म्हणले, बटराशिवाय काही खायलाच भेटत नाही. पाव पोरं झाले आत पाव. पाव बटर, अहो या गोष्टी काय खाण्यासारख्या आहेत? नाही खाऊ माणसानं. बरं, आपली भाजी भाकरी सगळ्यात चांगली. जेवढं रोगांपासून वाचायचं असेल, ज्याला रोगांपासून वाचायचं असेल, त्या माणसानं भाजी भाकरी खावं. बरं, वडापाव नाही खाऊ. नाही नाही आमच्या नशिबी असतात कधी कधी, असं काही नाही, पण नाही खाल्लं पाहिजे. लक्षात घ्या. भगवान परमात्म्यानं सगळे गोपाळ गोळा केले. आता भगवान परमात्म्यानं गोपाळ गोळा केले म्हणजे काय, ते काय गारुडे गांजेडे असतील का? भगवान काही काही लोक, अहो काही काही लोकांची भावनाच अशी आहे, म्हटले महादेवाचे भक्त तेच होतात ज्यांना गांजा पिता येतो. आता कोणत्याच ग्रंथात असं लिहिलेलं नाही, पण भरपूर लोक. बरं, एखादा गांजाड्या जर गावाच्या समजा कुशीला बसलेला असला तर लोक त्याला महादेवाच्या पार्टीचा म्हणतात. वास्तविक पाहता महादेवाचा आणि गांजाचा काही संबंध नाही, पण लोकांनी तो जोडला. आणि भगवान परमात्म्याला कोणी सांगितलं असं आवडतं? अहो विचार करा, गांजा पिलेला माणूस आपल्या शेजारी आला, म्हणजे जो गांजा पित नाही त्याच्या शेजारी म्हणतो आम्ही, तर आपल्याला वास येतो का नाही? त्याच्याजवळ थांबू वाटतं का आपल्याला? माणसाला ज्याच्याजवळ थांबू वाटत नाही त्याच्याजवळ देव थांबल का? विचार करा बरं आपण. म्हणून लक्षात घ्या, ज्याला भक्ती करायच्या, ज्याला गळ्यामध्ये माळ घालायच्या, ज्याला देवाचं नामचिंतन करायचंय, त्यानं स्वतःला इतकं शुद्ध ठेवावं, इतकं शुद्ध ठेवावं. हे दारू, मांस, मच्छी ह्या गोष्टी तर सोडा गड्या, पण त्या माणसानं तंबाखू असेल, बिडी असेल, सिगारेट असेल, या गोष्टींचं सुद्धा सेवन नाही केलं पाहिजे. बरं, कबीरदासजी महाराज म्हणतात, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लो का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी आती है. या गोष्टींच्या भानगडीत नाही पडलं पाहिजे माणसानं. एखादा दारू म्हणजे किती अवघड असतं. एखाद्या दारुड्याच्या घरी गेल्यानंतर, त्याच्या घरची परिस्थिती पाहिल्यानंतर मग कळतं आपल्याला की दारूनं माणसाचं किती नुकसान होतं. अहो, एखाद्या दारुड्या माणसाची जर पत्नी असेल, ती पत्नी ज्या ज्या वेळेस देवाच्या चरणावर डोकं ठेवते ना, त्या वेळेस त्या देवाकडे एकच मागणं मागते, देवा माझ्या कपाळाचं कुंकू मात्र तेवढं काय कर, शाबूत ठेव. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. ज्या ज्या वेळेस महिला मंडळ ज्या ज्या वेळेस देवाजवळ जाताना, त्या स्वतःसाठी कधी काही मागत नाही. हो, कधीच काही मागत नाही. जर महिलेचा पती चांगला असेल ना, तर ती कोणत्याही संकटाला तोंड द्यायला सक्षम असते. लक्षात घ्या. म्हणून त्या पत्नीचे उद्गार आहे, धनी माझा मौलवान, धनी माझा मौलवान, पिवळा सोन्याहून कशाला हवे ग मजला, सोन्याचं दागीन कशाला हवे ग मजला, सोन्याचं दागीन. भारदार बांधा त्याचा रंग गोरा पाण, गळ्यामध्ये माळ त्याच्या मस्तकी चंदन. धनी माझा मौलवान, पिवळा सोन्याहून कशाला हवे ग मजला, सोन्याचं दागीन. नवरा जर चांगला असेल ना, तर त्याच्याबरोबर कितीही गरिबीत संस्कार करायला सांगा, ती महिला सक्षम असते. म्हणून लक्षात घ्या,
या गोष्टी माणसानं व्यसनाच्या आहारी पडू नये. भगवान परमात्म्यानं जे मित्र गोळा केले ना, त्यांना देवानं दही खाऊ घातलं, दूध खाऊ घातलं, तूप खाऊ घातलं, लोणी खाऊ घातलं, पण खाऊ कुठून घालायचं म्हणून सगळ्या ठिकाणी चोऱ्या करायला सुरुवात केली. चोऱ्या एक 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 ठिकाणी चोरी व्हायला लागली. यशोदे मातेकडं एक एक गवळण येऊ लागली. पहिली आली धावत याने ग बाई, काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, हे ग बाई आम्हासी पहावेणा, यशोदे बाळ तुझा काना, कोठवरी सोसू दे गाना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवरी सोसू दे गाना. दुसरी आली दावणी याने ग बाई, काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ देवोणी, गाठ बाई कोणासी सुटेना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवरी सोसू देव गाना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवरी सोसू देव गाना. अनेक प्रकारे यशोदे मातेकडे गाराणे जायला लागले, पण ऐकेल ती सखी आई कसली. किती खोडकर पोरगा असू द्या, पण आपलं पोरग जिला खोडकर वाटत नाही तिला कोण म्हणतात? आई म्हणतात. आपल्या पोराच्या खोड्या आईला कधीच मान्य नसतात बरं का सागर बाबा, कधीच मान्य नसतात. काय झालं, एका गावामध्ये पोरं जुन्या काळामध्ये विटी दांडू खेळत होते. आपल्या काळातला विटी दांडू, आताचा विटी दांडू ऑनलाईन चालवतो. विटी दांडूचा खेळ जुन्या काळातला, तो विटी दांडूचा खेळ चालू होता. त्या पोरानं अशी विटी भिरकवली महाराज, समोरून एक माणूस चालला होता, त्याच्या अशी इथं जाऊन बसली, इथंच लागली. त्या माणसानं विटी घेतली आणि त्या पोराच्या घरी गेला, आवाज दिला, रामभाऊ बाहेर ये. त्या पोराची आई आली, ती बाहेर आल्या, का ओरडू राहिले, काय झालं म्हटले. त्यानं सांगायला सुरुवात केली, बघ म्हटले तेव्हा पोरानं काय करणी केली, विट्टी म्हटले डोळ्याच्या मारली, 1 इंचावरून हुक गेला असता. ती बाई म्हटली माझं पोरग असूच शकत नाही, नाहीच म्हटली माझं पोरग नाही. अगं मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. ती म्हटली असू शकत नाही. अगं मी माझ्या डोळ्यानं पाहिलं, डोळ्यानं. ती म्हटली पाटील जास्त काही बोलू नका म्हटले, माझं पोरग जर असतं तर इंचाचा फरक राहिलाच नसता म्हटलं, बरोबर डोळा उडवला असता. लक्षात घ्या, ज्याच्या खोड्यांमध्ये सुद्धा आनंद आईला मिळतो तिला आई म्हणतात. यशोदे मातेनं बाळ सगुण गुणाचे तान्हे, बाळ दिसत गोजिरवाने, काय सांगता गारणी तुम्ही गोकुळच्या नारी, काय सांगता गारणी गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने तुम्ही गोकुळच्या नारी, काय सांगता गारणी गे गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी. तुम्ही लपोनियाचा भवरा, अळघेता रंग धरा, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. अनेक प्रकारानं बोलली. मग मात्र देवानं विचार केला, आता मात्र मातेला काही भरोसा पटत नाही. मग देवानं घरातच चोऱ्या करायला सुरुवात केली. मग मात्र यशोदे मातेला कळालं की बाकीच्या बायांना नाव ठेवून फायदा नाही, आपलंच पोरग खोडकर आहे. हे जेव्हा यशोदे मातेला कळालं, यशोदे मातेनं देवाला सांगितलं, देवा आता काय तू घरात राहायचं नाही म्हटले. 12:15 वाजून गेले, 11:15चा टाइम होता. आता तू घरातच राहू नको म्हटले, मंदिराच्या आपलं घराच्या बाहेर जाय, सगळ्या गायी सुद्धा घेऊन जाय म्हटले, गायी सुद्धा ठेवू नको. मग मात्र देवानं तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात, देवानं गायी सोडल्या महाराज. यशोदे मातेनं सगळ्या गोपाळांना बोलवलं. देवाचा इतका सुंदर शृंगार केला महाराज. पितांबर नेसवलेला आहे, देवाच्या कमरेला कमरपट्टा लावलेला आहे, देवाच्या खांद्यावर काळी कमळी टाकलेली आहे, म्हणजे काळी घोंगडी टाकलेली आहे, हातामध्ये काठी आहे. कमरेला जो कमरपट्टा आहे ना, त्या कमरपट्याला बासरी खोवलेली आहे, गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे. लक्षात घ्या, माथ्यावर मुकुट आहे,
त्या मुकुटाला मोर पुछ लावलेला आहे. इतका सुंदर शृंगार केला भगवान परमात्मा. ज्या वेळेस एवढा सुंदर शृंगार करून गायींच्या मागे निघाला, यशोदे मातेनं सगळ्या गोपाळांना सांगितलं, जवळीच खेळा जाऊ नका दूरी, जवळीच खेळा जाऊ नका दूरी, जवळीत खेळा जाऊ नका दूरी, जवळीत खेळा जाऊ नका दूरी. सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा. जवळीच खेळा जाऊ नका दूरी, जवळीच खेळा जाऊ नका दूरी, जाऊ नका दूरी. जवळीच खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा, जवळची खेळा जाऊ नका. भगवान परमात्म्याला यशोदे मातेनं सगळ्या गोपाळांना सांगितलं की बाबा हो जास्त लांब जाऊ नका. भगवान परमात्मा निघाले, सगळ्या गोपाळांना सोबत घेतलं, सगळ्या गायी पुढे चाललेल्या आहेत त्याच्या मागे भगवान निघाले. पण लक्षात घ्या, या गोपिका देवाच्या फार वेड्या होत्या हो. त्यांनी विचार केला आज पहिल्यांदा देव जर चालला आहे तर आपण याला पाहिलं पाहिजे. भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी त्या गोपिका खाली आल्या. बस भगवान परमात्म्याला पाहिलं आणि पाहतच राहिल्या. त्या देवाचा शृंगारच इतका सुंदर होता, इतका सुंदर होता. एक गोपिका जवळ आली, देवाला विचारलं, तेरा किसने किया शृंगार सावरे, लगे दुल्हा सा तू मेरा यार सावरे. तेरा किसने किया शृंगार सावरे. भगवंतानं सांगितलं माझ्या आईनंच माझा शृंगार केला. भगवान परमात्मा गेले महाराज. गेल्यानंतर गायी चरायला सोडल्या. मग मात्र गोपिकांना लक्षात आलं भगवान परमात्मा यमुनेच्या काठावर गेलेला आहे. मग मात्र देवाला पाहण्याकरता गोपिकांनी घरामध्ये बरीला ओलांडोनी रीता करी घट, मिस पाणी असे गोविंदाची सट, चाले झड झडा ओसंडोनी वाट. अशा पद्धतीनं गोपिका निघू लागल्या, भगवान परमात्माला भेटायला जाऊ लागल्या. पण भगवान परमात्मा दिसत नाही. मग काय करायचं, भगवान परमात्माला त्यांनी चिडवायला सुरुवात केली की भगवान परमात्माला चिडवल्यानंतर का होईना पण हा आम्हाला दिसेल. देवाला एका गोपिकेनं सांगितलं, गे देवा, अरे नंद बाबा गोरे, यशोदा माता गोरी, तू काळा कस काय जन्माला आला रे. जाऊन म्हटले तुझ्या आईला विचार. यशोमती बैया से बोले नंद लाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. ए बोली मुस्काती मैया ललन को बतावे, बोली मुस्काती मैया सुन मेरे प्यारे, गोरी गोरी राधिका के नैन कजरारे, गोरी गोरी राधिका के नैन कजरारे, कारे नैनो वाले ने हो, काली नैनो वाली ने कैसा जादू डाला, इसलिए काला. काली कमली वाला मेरा यार है, मेरे दिल का मोहन तू दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. भगवान परमात्मा
लक्षात घ्या, तो भगवान परमात्मा इतका सुंदर दिसतो, इतका सुंदर दिसतो. खऱ्या अर्थानं त्या भगवान परमात्म्याचं सगळं स्वरूपच सुंदर आहे गड्या. भरपूर आहे, खरंच सांगण्यासारखं भरपूर आहे. पण लक्षात घ्या, घड्याळ थांबत नाही. भगवान परमात्म्यानं गोपाळांसोबत खेळ खेळायला सुरुवात केली. लक्षात घ्या, भगवान परमात्म्यानं जन्माला आल्यापासून आतापर्यंत म्हणजे गायी चारण्यापर्यंत जेवढं काही चरित्र केलं ते अभंगाच्या पहिल्या चरणात. जसे चरित्र केले नारायणे, जसे चरित्र केले नारायणे, जसे चरित्र केले नारायण, जसे चरित्र केले नारायण. रांगता गोदने राखिता, रांगता गोदने राखिता, रांगता गोदने राखिता, रांगता गोदने राखिता. ओ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. रांगण्यापासून गायी राखण्यापर्यंत जे चरित्र केलं ना, त्याचं वर्णन खऱ्या अर्थाने या अभंगामध्ये आले. लक्षात घ्या, गायी मात्र चरायला निघून गेल्या. मग काय केलं पाहिजे? सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. मग मात्र भगवान परमात्म्यानं खेळ खेळायला. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा हमामा पोरा हमामा, डुमरी वाजे गमामा, डुमरी वाजे गमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. या राधिकेचा नवरा नवरा खेळ भवरा, 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 खेळ भवरा. सव्वा 12:05 झाले, म्हणजे 12:20 झाले. बाद झालं देवा, आता कवर खेळ खेळतो रे. 11:45 12:20 केले, आता का 12:40 करतो. बाद झालं बाबा. म्हटले आता काहीतरी पोटा पाण्याचं पाहिलं पाहिजे. एवढी लापशी केली, एवढा भात केला, त्याची काहीतरी विल्हेवाट लागली पाहिजे. म्हटले एवढ्या आम्ही सुंदर सुंदर जेवण आणले, एवढं सुंदर पदार्थ आणले, याचं काहीतरी झालं पाहिजे. मग काहीतरी करायचं. देवा खांदी भार पोटी भूक काय खेळायचं, हे प्रमाण जवळजवळ सगळ्यांनी ऐकलेलं आहे, जवळजवळ सगळ्यांचं पाठ आहे. पण लक्षात घ्या, याचं मर्म इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. किती सुंदर आहे लक्षात घ्या. खांदी भार आणि पोटी भूक. लक्षात घ्या, माणसाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये खांद्यावर भार आहे, पोटामध्ये भूक आहे. पण खांद्यावर भार आहे तो कर्माचा आहे, पोटामध्ये भूक आहे ती भगवान परमात्म्याच्या भक्तीची आहे. आणि ती असेल तरच ते खांद्यावरचं ओझ हलकं होतं आणि पोटाची तृप्ती होते. अन्यथा गॅस होण्याची शक्यता आहे. बरोबर आहे की नाही? हो, गॅस होण्याची शक्यता आहे. पोटामध्ये भूक असावी पण पैशाची नसावी. पोटामध्ये भूक असावी पण लक्षात घ्या, ती भूक फक्त आपलेपणाची नसावी. पोटामध्ये भूक असावी भक्तीची असावी, पोटामध्ये भूक असावी नामचिंतनाची असावी, पोटामध्ये भूक असावी
भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची भूक असावी. खांद्यावर कर्माचं ओझं तर प्रत्येकाचं आहे, ते प्रत्येकाला वागवावं लागणार आहे. देवा, आमच्या पोटामधील भूक क्षमवण्याची ताकद सुद्धा तुझ्यातच आहे आणि आमच्यावरच्या खांद्याचं ओझं हलकं करण्याची ताकद सुद्धा तुझ्यात आहे. म्हणून देवा, खांदी भार पोटी भूक. आता संसारात किती वेळ खेळण्याचं सुख आहे, आता या संसारात खेळण्याची इच्छा नाही गड्या. आता या संसारातून आम्हाला पहिलं तिराला नाही, हा खरा याच्या मागचा अर्थ आहे, लक्षात घ्या. सगळे गोपाळ एका ठिकाणी झाले. गोपाळांनी देवानं सांगितलं, एक काम करा, सगळ्यांना बोलवा. सगळ्यांना बोलवण्यात आलं. गायी ओळून आणण्यात आल्या. भगवान परमात्मानं खडकावर मात्र प्रत्येकानं आपापली शिदोरी आणली. आणल्यानंतर भगवंतानं सांगितलं आहे, माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरा जाय, चोरोनिया माये नवनीता आणावे. तुकाराम महाराज इथं होते. तुकाराम महाराज म्हटले, देवा, अरे तुझी ना आमची कुठं बरोबर आहे का? तुझी ना आमची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कानोबा तुझी गोंगडी चांगली, अमासिका दिली वांगुली रे. कानोबा तुझी गोंगडी चांगली. गोंगडी म्हणजे हे शरीर. देवा, अरे तुझी ना आमची कुठं बरोबरी आहे का? आमची जर पाहिली तर 9 ठिकाणी फाटलेली आहे. तुझी जर पाहिली तर तुझी नवी कोरकरीत आहे. त्याच्यामुळं आमची आणि तुझी बरोबरी नाही. तुका म्हणे हरी, माझे नाही कोणी घरी, नका करो दुरी मज पाया वेगळे. देवा, जसा आहे तसा तू स्वीकार कर गड्या. आता काय आमच्याकडे काही नाही म्हटले. त्यावेळेस सगळ्यांची शिदोरी एकत्र करण्यात आली. सगळ्यांची शिदोरी एकत्र केल्यानंतर भगवान परमात्म्यानं सगळ्या गोपाळांना बसवलं. कोणत्या पद्धतीनं बसवलं? भागवतामध्ये शुकाचार्यांनी फार गोड वर्णन केलेलं आहे त्याचं. असे कमलाकार आकारानं बसवले. कमळाचं फुल आपण पाहिलंय, चांगल्या पद्धतीनं पाहिलं सगळ्यांनी. कमळाचं फुल आमच्या त्र्यंबकमध्ये फार, म्हणजे शंकराच्या पिंडीवर वाहिलं, सगळे कमळाचं फुल नेता महाराज. ते कमळाचं फुल, कमळाच्या फुलाच्या पाकळ्या मोठ्या मोठ्या पाकळ्या मध्ये असतात, लहान लहान पाकळ्या. हाय पंगत आहे, थोड्या वेळानं हाय पंगत. कमळाचं फुल जर आपण पाहिलं तर लहान पाकळ्या मध्ये असतात, मोठ्या पाकळ्या बाहेर असतात. भगवान परमात्मानं त्याच आकारानं बसवलं. याच्यातून आम्ही काय शिकायचं मी तुम्हाला सांगतो. याच्यातून आम्ही एकच गोष्ट शिका, जे तुकाराम महाराज आणू रेणू या थोकडान तुका आकाश एवढा असे असणारे तुकाराम महाराज, पण मात्र देवाकडे जात असताना देवाला एकच सांगतात, देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारवा. लहानपण देगा देवा. लहान व्हा. कशासाठी? अरे लहान होऊन जर साखर खायला मिळत असेल तर लहान राहिलेलं कधी पण चांगलं. आणि हत्ती एवढं मोठं होऊन जर ऐरावताचा मार खावा लागत असेल तर मला वाटतं लहान होऊन आपण साखर खा. ज्या माणसाला देवाच्या चरणाजवळ जायचंय त्यानं कधीतरी लहान व्हायला शिका. आता ह्या मंदिरांचं सोडा, पण जुन्या काळामध्ये आम्ही जे जे हेबाळपंथी मंदिरं पाहतो, मला सांगा आत्ताच्या मला वाटतं खिडक्या तरी मोठ्या आहेत, पण जुन्या काळातल्या मंदिरांचे दरवाजे लहान असायचे. का माहितीये? माणसानं देवाजवळ गेल्यानंतर तरी कमीत कमी आपला ताठा बाजूला ठेवला पाहिजे. जो माणूस, एक लक्षात ठेवा, ज्या माणसानं देवापुढे ताठा दाखवला ना गड्या, ताठा दाखवायला देव सुद्धा लई डेंजर आहे. असं म्हणतात भगवान के घर में भगवान के दर पर देर है अंधेरा नहीं. अजून एक म्हण आहे, भगवान की लाठी में आवाज नहीं होती है लेकिन दिखाई सबको देती है. लक्षात घ्या. म्हणून त्या देवाजवळ जात असताना लवून जा, भजून जा. तो देव तुम्हाला तारल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर तुमच्या ताठ्यात जात असेल ना, अरे देवांना सुद्धा काला दिला नाही ताठ्यात आल्यामुळं. माणसाचं सोडा, देवांना सुद्धा दिला नाही महाराज ताठ्यात आल्यामुळे काला. तर आपण तर माणसं आहोत ना. मग देवाजवळ जात असताना आम्ही नमून गेलं पाहिजे. देवाचं कार्य आहे ना, त्या ठिकाणी आम्ही आमचा मोठेपणा बाजूला ठेवला पाहिजे. बस आले भागात ते करीतो, जे जे माझ्या वाटेला काही काम येईल ना, मग ते पत्रवळ उचलण्याचं काम असू द्या. एक लक्षात घ्या, आपण जर कधी गुरुद्वारामध्ये गेलेला असाल, गुरुद्वारामध्ये शीख लोकांच्या गुरुद्वारामध्ये जर गेला असाल तर आपल्याला पाहायला मिळेल करोडपती लोक की जे स्वतःच्या गाड्या घेऊन तिथं आलेले असतात, ती लोक तिथं चपला ठेवायला असतात. आपल्यासारख्या लोकांच्या चपला ठेवण्याचं काम करतात. बरं, ती लोक काय आपल्यासारखे चपला भरल्या सगळ्या पिशीतून दिल्या ठेवून असं नाही करत महाराज. तुम्ही त्यांच्याकडे जर चपला ठेवल्या
तर तुम्ही ज्यावेळेस घालायला जाता ना त्या पायामध्ये, त्यावेळेस पाहाल तुम्ही त्या चपला पुसून ठेवलेल्या असतात, तुम्हाला घालण्यासाठी पुसून ठेवलेल्या असतात. मला सांगायचं हे आहे, आपला ताठा आपल्या घरी असू देवा, देवाच्या दारामध्ये माणसानं नम्र होऊन गेला पाहिजे. का नम्र झाला होता त्याने कोंडीले. मी सांगतो एवढ्यासाठी की देवानं बसवताना देव मध्ये उभे राहिले, जेवढ्या लहान लहान पाकळ्या तेवढ्या जवळ बसवल्या, त्याच्यापेक्षा मोठे मोठे अजून लांब बसवले, त्याच्यापेक्षा मोठे मोठे अजून लांब बसवले, जेवढे जेवढे मोठे तेवढे तेवढे लांब, आणि जे सगळ्यात मोठे त्यांना तर म्हटलं तुम्ही इथून निघा डायरेक्ट, काला भेटतच नसतो. त्यांनी सांगितलं